बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान. प्रकरण 8. मोठा भाऊ अच्युत वारल्यानंतर बाबा वारंवार आजारी पडू लागले. त्यांना अल्सरचं दुखणं होतं. आपलं आता काही खरं नाही असं वाटून माझ्या दुसऱ्या भावाचं कृष्णाचं त्यांनी लग्न ठरविलं. कृष्णा 18-19 वर्षांचा होता. आम्ही तेव्हा अक्काकडे भंग्यांच्या चाळीत राहत होतो. बाबांनी कृष्णासाठी तिथल्याच चाळीत राहणाऱ्या व मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या देवजी कांबळे यांच्या मुलीला सुशीलाला पसंत केलं. सुशीला देखणी गोरी पान होती. तिला पाहून मला गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण या त्यावेळीच्या गाण्याची आठवण व्हायची. ती 6व्या इयत्तेत शिकत होती. लग्नानंतर मुलीला माहेरी ठेवून ती फायनल पास झाल्यानंतर आम्ही नेऊ ही आमच्या बाबांची इच्छा वहिनीच्या वडिलांनी मान्य करून लग्न पक्क झालं. मी तेव्हा 8-9 वर्षांची होते. मला ते लग्न आठवण्याचं कारण म्हणजे लग्नात ज्या 5 कुंवार मुली मुहूर्तवळ्या म्हणून बसवायचे ना, त्यातली मी एक होते. लग्न होईपर्यंत त्या मुहूर्तवळ्यांनी कडकडीत उपास धरायचा असे आणि इथंच माझी गोची झाली होती. मला भूक सोसवणारी गोष्ट नव्हती. आमच्या दारात मांडव होता. तो गाववाल्याने येऊन कडुलिंबाच्या ताज्या डहाळ्यांनी शाकारला. त्याला अधूनमधून आंब्याच्या डहाळ्यांची तोरणं लोंबत होती. दारात घडासकट केळीचा खांब उभा होता. मांडवाच्या मध्यभागी शेवरीचा मेंढका मुहूर्तमेढ म्हणून रोवलेला. त्याला हळद कुंकू फासून रंगवलेला. पिवळ्या कापडात सुपारीनी भोकाचा पैसा वेढून तो मेढीला बांधलेला. तिथंच एक लांबण दिवा टांगलेला. लग्नाच्या आदल्या दिवशी तिमत ठेवायचं होतं. काही बायका नवीन लग्न झालेलं एक जोडपं आणि आम्हा 5 मुहूर्तवळ्यांना घेऊन रोवळीत थोडं तांदूळ ठेवून ते नदीवर धुवायला निघाले. त्याने आम्हाला पुन्हा बजावलं. लग्न लागून पत्रावळी पडेपर्यंत मुहूर्तवळ्यांनी जेवायचं नाही, ठावाय ना. आम्ही 5 पोरींनी छानपैकी माना डोलावल्या. मग ताशा आणि टिमकी वाजवत 2-3 वाजंत्री पुढे निघाले आणि त्यांच्या मागोमाग रोळी डोक्यावर घेतलेल्या बाईबरोबर अख्ख्या वाडीतल्या पोरा टोरांसह आमची वरात नदीवर गेली. आमची वरात नदीतल्या पाण्यात हळद कुंकू टाकून मग रोळीतले तांदूळ खंगाळून मागे फिरली. तेव्हा वाजत गाजत मिरवत नदीवर जाता येताना नदीचं पाणी अंगावरून झुळझुळल्यासारखं वाटत होतं. ओठात हसू येत होतं. ही मुहूर्तवली हाय, मुहूर्तवली म्हणत बायका जेव्हा कौतुक करू लागल्या तेव्हा तर अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं झालं. बायकाने रोळी धुवून आणल्या तांदळाच्या हळद कुंकू लावून अक्षता केल्या. रात्री बाबांनी आणि आईनं चुलीजवळ जाऊन पाठीमागे भानसेवर नारळ उभा करून ठेवला. त्याच्या शेजारी आंब्याची लहानशी फांदी ठेवली. पिठाची पंती करून तिच्यातली वात पेटवून तो दिवा नारळासमोर ठेवला आणि त्या सगळ्यावर हळद कुंकू टाकून त्याने देवाक बसविलं. आमचं कुलदैवत म्हणे कलमाचं होतं म्हणून आंब्याची फांदी ठेवली. काही जणांचं कुठल्या कुठल्या प्राण्यांचं असे, त्याप्रमाणे त्यांच्या पिठाच्या आकृती करून नारळाशेजारी ठेवून पूजत असत. ज्यांचं कुळ डुकराचं होतं त्या कुळांना खूप मान होता. आमचा शंकर हा देव होता आणि त्यानं डुकराचं रूप घेऊन आमच्या कुणाचा तरी उद्धार केला होता म्हणे. त्यामुळे डुक्कर मारायचा नाही असा अलिखित नियमच होता. काही जण तर डुकराचं नावही उच्चारत नसत. अर्थात ते काय हे मला माहीत नव्हतं, पण मुस्लिम लोकांसारखं त्यांचं काहीतरी होतं. अंगण सारवताना, झाडलोट करताना
तांदूळ कांडून पाकडून भरून ठेवताना बायका अधूनमधून गाणी म्हणत होत्या. दारीचा पिंपल चरा चरा लव, त्या खाली किसना नवरा खेल हो. खेळता रालता आईन देखला, लेक माझा मोगऱ्याचा कला हो. अशी गाणी मग तळण ठेवताना, घाणा भरताना, बाईला हळद लावताना सुरूच होती. फाटे जाग पारे, राती तोपेचा बार झाला, यजमानी जागे करा तलान ठेवा. किंवा घाना जो भरिला सवा खंडी भाताचा, नवऱ्या तुझ्या गोताचा मान करा. सकाळी भाईला शिवरीच्या बोटा एवढ्या सालींच्या लहानशा पाटावर उभं करून रुईच्या मुंडावळ्या डोक्याला बांधल्याने त्याला हळद लावायला अख्ख्या वाडीतल्या बायका धावल्या. त्यावेळी त्यांच्या गाण्याला मांडवातल्या ढोल ताशांचं पार्श्वसंगीत होतं. बायकांनी किनऱ्या आवाजात गाण्याचा दणका सुरू केला होता. पुसाचा पुसवरा, मायेचा निवारा, सुकला पातेरा किसनाच्या हल्दीचा. मी बाकीच्या मुहूर्तवळ्यांबरोबर राहण्याचा प्रयत्न करत इकडे तिकडे हिंडत होते. कुणीतरी येता जाता बजावत होतं. उपास हाय, ध्यानात ठेव, नाहीतर काहीतरी खाशील बिशील. शिरगावातून नवरी येऊन जानोशावर बसेपर्यंत मी चांगली मान डोलावून काही न खाण्याचं स्वतःलाही बजावत होते. पण पुढे भाईची आंघोळ होऊन त्याचे ते शिवरीच्या सालीचे बोटा एवढे पाट आणि रुईच्या मुंडावळींसह उष्टी हळद नवरीला जानोशावर पाठवली आणि तिथं पुन्हा तिचे हळद आंघोळणी बायकांचे गाण्याचे हेल सुरू झाले. तेव्हा मला जरा अस्वस्थ वाटू लागलं. आता वहिनीची आंघोळ होऊन पिवळी साडी नेसून तिला मुंडावळी वगैरे बांधण्याचा कार्यक्रम अगदी मंद गतीनं चाललाय असं मला वाटू लागलं. नंतर सगळ्यांबरोबर हळूहळू पावलं टाकत मांडवात येणाऱ्या वहिनीचा हात धरून तिला मांडवात ओढत आणावं, म्हणजे लवकर लग्न लागेल आणि काहीतरी खाता येईल असं मला होऊन गेलं. मांडवात नवरा नवरीभोवती सगळी जण स्थिर उभी राहून मंगलाष्टकांबरोबर तांदूळ वगैरे उडवत होती आणि करा हातात घेऊन उभ्या असलेल्या माझे पाय मात्र सारखे हालत होते. आदल्या दिवशी नदीवर तिंबत नेऊन आणल्या क्षणापासून अंगावर चढलेलं मांस हळूहळू झडायला लागलं होतं. लांबलेल्या मंगलाष्टकाने माझाच घसा कोरडा पडला. अखेर शेवटच्या मंगलाष्टकातलं मोठं सावधान झालं आणि ढोल ताशांचा असा कडाका उडाला की माझं काळीज उडून घशाशी आलं. त्या आवाजानं काही बारक्या किंवा भित्र्या नवऱ्या पोरी म्हणे बेशुद्धही पडायच्या. बायका वहिनीला धरून पाणी पाजत होत्या, डोळ्यांना पाणी लावित होत्या, म्हणजे तिलाही फिट आली बहुतेक असं वाटलं. पण तिकडे लक्ष देण्याची माझी मनस्थितीच नव्हती. माझं सगळं लक्ष पंगत कधी बसते इकडं होतं. पडवीतल्या कोपऱ्यात हाऱ्यात ठेवल्या पत्रावळी घ्यायला कोण पुढे जातो का हे मी पाहत होते. बाकीच्या मुहूर्तवळ्या नुकत्याच जेवून आल्यासारख्या बायकांच्या घोळक्यात हसत खिदळत उभ्या होत्या. त्या पोटात भुकीची आग असताना कशा काय उभा हसू शकतात असं वाटून मला त्यांचा रागच आला. नवरीला घेतलेली मोठी साडी बाकीच्यांना कशाला दाखवायला पाहिजे होती? जिला घेतली तिला फक्त दाखवायची. पण तसं न करता आमच्या भावकीतल्या एका माणसानं वहिनीची जरी काठीची साडी उलगाडून आपल्या डाव्या मनगटावर घेतली आणि ती मांडवात सगळीकडे फिरवत तिथं बसल्या सगळ्यांना म्हणाला, साडा बघा, साडा बघा, नवरीचा साडा बघा. तो ती साडी दाखवत फिरत होता आणि सगळेजण हात उंचावून बेस हाय, बेस हाय असं म्हणत आशीर्वाद दिल्यासारखे हात हलवत होते. वहिनीची साडी त्यानं मांडवा बाहेरही कुणाला तरी दाखवायला नेली. हे होईपर्यंत सूर्य टाळूवरून सरून केव्हाच पश्चिमेकडे उतरायला लागला होता. एवढ्या वेळात मी हातातला करहा कुणाच्या तरी हातात दिला होता आणि घराच्या पाठीमागच्या अंगणात चुलीवर शिजणाऱ्या आमटी बिमटीचा वास नाकात घेऊन पडवीत हातरावर पसरल्या पांढऱ्या शुभ्र भातावर नजर फिरून परत मांडवात आले होते. साडीचं प्रदर्शन संपलं आणि आहेर बिहेर सुरू झाले. मध्येच भावकीतला दुसरा माणूस ओरडला, थांबा थांबा, आधी आंदणाचं काय ते विचारा. तिसरा कोणीतरी उभा राहिला, ओरडून ओरडून विचारू लागला, बोला.
बोला शिरगावकर मंडळी, बोला. हत्ती घोडा लाव लष्कर लेकीला आंदण काय देता, बोला. बोला हो. वहिनीकडच्या बायका पुढे आल्या. पितळेची परात, तांब्याचा हंडा, कळशी, समई उचलून उचलून सर्वांना दाखवत म्हणाल्या, अंदन बघा अंदन. आणि सगळे हसू लागल्या. मग सगळ्यांनीच माना हलवून टाळ्या वाजवल्या. ज्यांची तसं अंदन घेण्याची ऐपत नसते ते दारचत आंब्या फणसाचं झाड, दारातली गाय किंवा वासरू अंदन दिलं म्हणून सांगत. काही जण खरोखर ते देत किंवा पंचात अंदन माफ करून घेत. मी वहिनीचं अंदन बघत उभी होते. तोच माझा बावसा पकडून आमच्या आय मारकुट्या गाईसारखी मला ढकलत ओरडली, हित काय मारतेस हाय, चल तिकडं जेव. मी धडपडत आये मागोमाग ओटी चढून माझ घरात आले तर 4 मुहूर्त वळ्याने ते जोडपं आडव्या घोंगडीवर बसलं होतं. त्यांच्या समोर केळीची हिरवीगार पानं मांडलेली होती. पानावर भाताची रास निवरून आमटीचे ओघळ सांडत होते आणि ती सगळी तोंड गच्च मिटून टक्क डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती. ती तोंड वाकडी करून मला चिडवतायत असं उगाच वाटलं. मी सरकन पुढे होऊन घोंगडीवर फटकल मारली. मग आईनं आणि 5 सुवासिनी म्हणून कोण होत्या त्यांनी पुढे येऊन आमच्या कपाळावर तेलात मळवलेलं कुंकू लावलं आणि वर तळ हातात चांगलं मूठभर तांदूळ घेऊन कपाळावर दाबून शेष भरली. काही तांदूळ पानातल्या भातात सांडले. मला कधी एकदा त्या कुंकवातून तांदळाच्या शेषेतून सुटका होते आणि भाताचा तोबरा भरते असं झालं होतं. शेष भरणारी प्रत्येक जण माझ्या अगदी कवटीतच तांदूळ सारल्यासारखं करत माझ्यावर आळ घेत होते की मी इतका वेळ मांडवात होते त्या अर्थी मी आधी काहीतरी खाल्लं असावं वगैरे. त्यानंतर गावात बरीच लग्न झाली, पण मला मुहूर्तवळी होण्याचं धाडस कधी झालं नाही. भाईच्या लग्नात विड्या तोडणं, वरच्या जातीत विडा तोडत, मुठी सोडवणं, सुपारी खेळवणं या खेळांबरोबर खास आमच्या समाजातले ठेवणीतले खेळही झाले नाहीत. कसल्या रे त्या जुन्या घाणेरड्या पद्धती म्हणत आमच्या शांती अक्कानं मोडता घातला. बाबा सुद्धा त्या खेळाच्या विरोधात होते, पण बाकीच्यांच्या लग्नात मात्र ते खेळ हमखास व्हायचे. त्यामुळे ती लग्न 4-5 दिवस चालायची. नवरीनं आपल्या पावलानं पाटावर ठेवल्या तांदळाच्या 7 मुठी विस्कटल्या की सप्तपदीहून लग्नविधी पार पाडायचा. मग नवरीच्या डोक्यावर पदराचा कळस चढवून तिला नवं नाव ठेवण्यात यायचं. दोघांच्या डोक्याची बाशिंग उतरवून ती घराच्या आड्याला बांधायची आणि मग बायका नवरा नवरीचा ताबा घेऊन खेळ सुरू करायच्या. पुरुष मंडळीही हळूहळू त्यात सामील व्हायची. पहिला खेळ असायचा तो शेष भरणं आणि पाडणं. तेलात मढवलेलं कुंकू दोघांच्या कपाळावर लावून त्यावर तांदूळ दाबून बसवत आणि नवरा नवरीला कपाळावर कपाळ घासून ते तांदूळ पाडायला लावत. पुढे आयुष्यभर एकमेकांच्या कपाळावर कपाळ आपटत बसायचं आहे याचाच तो पहिला धडा असावा. नवऱ्यानं नवरीशी कसं वागलं पाहिजे याची शिकवण देणारा खेळ म्हणजे नवरीनं पानोट्यावरून पाणी आणणं. नवरीच्या हातात कर्याचा तांब्या देऊन तिला 5 करवल्यांबरोबर पाणी आणायला जरास दूर पाठवत. मग मागच्या दाराच्या उंबरठ्यावर नवऱ्याला हातात काठी घेऊन पडवून बसवत. नवरी पाणी घेऊन आली की नवऱ्यानं काठी आपटत तिला दारात अडवायचं आणि उशीर का झाला असा जाब विचारायचा. मग नदीचं पाणी गुरांनी गादरवलं, ते निवळेपर्यंत थांबले. विहिरीची दोरी पाण्यात पडली, ती वर काढेपर्यंत थांबले, अशी कारणं सांगायला नवरीला सुचवत. यापुढे उशीर न होण्याच्या अनाभाका घ्यायला लावत. सासूसाठी असलेल्या खेळात नवरीच्या केसात बारीक काळे मणी टाकायच्या. मग सासू सुनेला पुढ्यात घेऊन फणीनं तिचे केस विंचरायची आणि फणीवर आलेले मणी सर्वांना दाखवत, बघा बघा बायनू, ह्याचे डोळ्यात उवा बघा किती त्या, किती ग बाय ही बुरशी, असं म्हणून ती आणि सगळ्या हसायच्या. माझ्या घरात हा बुरशेपणा चालायचा नाही अशी सासू सुनेला तंबी द्यायची. या खेळात सासराही मागे नसायचा.
नवदाम्पत्य नवरीच्या गावी हळद काढणीला जाऊन आलं की लहानसं बोचकं काडीला अडकावून मी निघालो काशीला म्हणत सासरा घराबाहेर पडायचा. आणि मग नवदाम्पत्य त्याला अडवून, बाबा तुम्ही काशी जाऊ नका, आम्ही तुमची सेवा करू म्हणत त्याला अडवायचं. अना भाका घ्यायचं. प्रामुख्यानं सुनेला व्यसन घालणारे ते खेळ होते. ते चालू असताना हसून हसून सगळ्यांची पोटं दुखायची. आनंदाला उधाण यायचं. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.